अख्खं रान वावर मुतायलाय, पूर्ण पहाडी पडल्या. माडिक तिथं गेला मुतायला. मग 10 रुपये मागायला. 10 रुपये का म्हटलं मुतायचं मागून ते मामान 10 रुपये. आता 10 रुपये शोधाले, कॅश नाही. दोघांचं भरून देतो म्हणून. सुप्रभात फ्रॉम कारगिल. स्वतः वाजलेले आहेत 9 आणि या 8 दिवसात पहिल्यांदा आम्ही 9 वाजता राईड सुरू करतोय. आज लवकर उठून सुद्धा 9च वाजल्यात. आजचं ॲक्च्युअल टायमिंग होतं 8चं, तर तरी पण ठीक आहे, 10-11पेक्षा 9 ठीक आहे. सो आता आज आपण चालणार आहे, जोझिला पास क्रॉस करणार आहे. सो त्यासाठी आज लवकर निघालो आहे. आपण ज्यावेळी जोझिलाला जाणार आहे त्यावेळी जगातलं 2 नंबरचं कोल्डेस्ट गाव किंवा सिटी किंवा टाउन आपल्याला लागणार आहे, ते म्हणजेच द्रास. अभी हम कारगिल में हैं, तो यहाँ से हम ट्राई कर रहे हैं कि पत्नीटॉप चले जाए, जो कि यहाँ से 347 किलोमीटर्स अवे है. बीच में हम लोग कारगिल वॉर मेमोरियल में भी रुकेंगे. उसके बाद वर्ल्ड सेकेंड कोल्डेस्ट प्लेस द्रास. उसके बाद आता है जोझिला पास, जो वर्ल्ड सेकेंड हाईएस्ट पास है. उसके बाद हम लोग पत्नीटॉप में रुकेंगे आज की रात. तो देखते हैं आगे, शायद हम दाल लेक का भी प्लान कर रहे, तो देखते हैं आगे. बाय बाय. सो वेलकम बॅक टू आवर मोटो ब्लॉगिंग सेटअप. सो फायनली सगळी तयारी झालेली आहे, सगळ्यांच्या गाड्या लोड आहेत आणि असा कायचा आपला काफिला राहणार आहे आज. ही आपली लैला, त्यानंतर ही आब्याची गाडी फुल्ली लोडेड आहे, ती पण साटमची गाडी पण फुल्ली लोडेड आहे, आणि ही आहे आपली सोल. कालपर्यंत आपण पर्वतांच्या कुशीत विसावलो होतो, पण आजचा प्रवास फक्त रस्त्यांचाच नाही तर इतिहासाचा आहे. आज आपण निघालोय त्या भूमीकडे जिथे प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत शौर्याच्या कथा घुमतात. हा रस्ता शांत दिसतोय, पण 1999 साली इथे गोळ्यांचा वर्षा होत होता. डोंगरावर बसलेले शत्रू आणि खाली आपल्या मातृभूमीसाठी लढणारे आपले जवान. एवढी उंची, थंडी आणि ऑक्सिजनची एवढी कमतरता, या सगळ्याशी सामना करत त्यांनी फक्त एकच गोष्ट मनात ठेवली, ते म्हणजे देश प्रथम. त्या युद्धात इंडियाचे जवान आणि पाकिस्तानचे सैनिक समोरासमोर उभे होते, पण फरक इतकाच की आपल्या सैनिकांसाठी ही जमीन फक्त जमीन नव्हती, ती आपली आई होती. आणि आता आपण अशा पवित्र स्थळी पोहोचलो आहोत, जे म्हणजे आहे आपलं कारगिल वॉर मेमोरियल. इथं उभं राहिल्यावर जाणवतं की स्वातंत्र्य फक्त शब्द नाही, तर हजारो बलिदानांची किंमत आहे. प्रत्येक नाव त्या भिंतीवर कोरलेलं म्हणजे एका कुटुंबाची दुनिया, जी देशासाठी अर्पण झाली. वारा इथे थोडा वेगळाच वाटत होता, जणू प्रत्येक झुळूक म्हणजे तुम्ही प्रवासाचा आनंद घ्या, कारण कोणीतरी आपलं आयुष्य दिलंय तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी. जिकडं जाईल तिकडं आपली माणसं भेटतातच. आता हे दोघं जण आहेत नवरा बायको, ते पण मुंबईवरून आलात. आणि कारगिल वॉर मेमोरियलमध्ये पण भरपूर आपले महाराष्ट्रीयन लोक भेटलेत. काफी फैला हुआ बिझनेस आहे अपना. स्वागत आहे तुमचं भारतातल्या, जगातल्या 2 नंबरच्या कोल्डेस्ट प्लेसमध्ये, जे की आहे द्रास. आता आपण द्रासमध्ये आलोय. भरपूर गर्दी आहे सिटीमध्ये. आता आपण तो कोल्डेस्ट सिटीचा जो बोर्ड आहे तो शोधूया, म्हणजे तिथे एक मस्त फोटो काढू. इथं डिग्री कॉलेज पण आहे द्रासचं, गव्हर्नमेंटचं, द्रासमध्ये. आज सकाळपासून सगळं सुरळीत चाललेलं. मला टेन्शन होतं की काहीच कसं काही टेन्शन नाही आज. म्हणून पहिल्यांदा मी आजारी पडून झालो, नंतर गाडीच्या टायरनं आजारी पडून झालो,
हेल्मेट राहिलेला तो पण आजारी पडलाय. हॉटेल वागेश्री आज बंद आहे. हे महत्वाचं आहे, हॉटेल वागेश्री आज बंद आहे. आणि हे वरती डोंगर, बर्फाचे, खाली नदी, त्रासलेला अभिजित, त्रासलेला सौरभ, त्रासलेला सत्यजित, मजा घेणार. त्रासलेला शिवप्रताप. साइनिंग ऑफ फ्रॉम पहाड. ये टना. हाँ हाँ ये हमारा इंस्टा 360 है जो फॉर्मेट पे लगा हुआ था. तो हमें वीडियो रिकॉर्ड करना था, तो अभी हमने निकाला इसे. तो अभिजीत रोईकर हमारे इसे निकाल रहे थे. तो इसको ऐसे इस तरीके से निकाला गया है. इसका स्क्रू जो है वो अंदर ही रह गए. अभी बैठ के हमने हेलमेट फिक्स किया, पूरा 3M टेप लगा दिया. ये हेलमेट के इसका मालिक टूट गया था. रो रहे हैं क्योंकि पहले दिन ये खुद खराब हो गए, अगले दिन इनकी गाड़ी खराब हो गई. आज कुछ नहीं हुआ था सुबह से, तो आज हेलमेट खराब हो गया. मैं मोदी जी से दरख्वास्त करता हूँ, बंद करो थोड़ी. वेलकम टू जोजिला पास. हा आतापर्यंत आपण जे पासेस केलेत, हार्डेस्ट पासेस, त्यातला हा वन ऑफ देम आहे. आम्ही या पासमध्ये आपण जे सगळे पास कव्हर केले त्या पासेसमध्ये डांबरी रोड होते, बट या पासेसमध्ये डांबरी रोड नाहीत. ते ब्लॉक्सचा पण म्हणजे आपले ब्लॉक्स जे असतात त्या ब्लॉकने बनवलेला रोड आहे. बिकॉज इथं बर्फ एवढा असतो की त्या बर्फाने ते बर्फ जेव्हा वितळतो त्यावेळी तो डांबर सगळा घेऊन जातो त्यामुळं. आणि इथं ब्लॅक आईस असतं या पासमध्ये, बट आता आपल्याला काय दिसत नाही. तर हा ब्लॅक आईस असावा. आपण आत्तापर्यंत चालवलेल्या सगळ्यात डेंजर रोडवर चालवलोय. आत्तापर्यंत एवढ्या डेंजर रोडवर मी कधी गाडी चालवलेली नाही. राईट साईडला पूर्ण बघताय तुम्ही पहाड आहे, ट्रक येत आहेत. आणि लेफ्ट साईडला पूर्ण दरी आहे. जरा जरी बॅलन्स गेला, जरा जरी गाडीवरचा कंट्रोल सुटला तर सीधा 90 डिग्रीमध्ये एक टप्पा आउट. एवढी बेकार आहे. जोजिला पास हा सगळ्यात डेंजर रोड असं मला वाटते. कारण आतापर्यंत आपण बारलाच्याला केला, त्यानंतर फाटूला पास केला, त्यानंतर घाटालूच केला. बट तो डेंजर ते हाईटवरती होते याच्यापेक्षा, हा त्याच्यापेक्षा हाईटला कमी आहे. बट ते एवढे डेंजर नव्हते. भाई हा कसला डेंजर रोड आहे. एका साईडला पूर्ण खडं पहाड आहे, एका साईडला कम्प्लीट 90 डिग्री खाई आहे, ज्यामध्ये गेला की तुम्ही वाचणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल. हे रोड्स इतके वेळा बघितलेत इन्स्टावरती किंवा यूट्यूबवरती व्हिडिओजमध्ये, बट ॲक्च्युली भाई तिथं गाडी चालवताना फाटून हातात आले, फाटून. बट थ्रिल पण वाटायला, मजा भी आ रहा है. ये भी सच्ची बात है. आय थिंक आब्या आणि शिव्या थांबल्या असतील इथं. POV, you are riding at most dangerous road in the world. भाई कसला रोड आहे यार, माझी खाली नजर पण नाही जात आहे. बाप्पा 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 वाचवा बाप्पा. खतरनाक देवा. काय भावा, खाली गेल्यावर कशाला वाचते आईला. खतरनाक पण खतरनाक.
वेलकम टू श्रीनगर। भाई लोग अभी अपन जा रहे हैं दल लेक देखने के लिए।